शाळेला जा, दप्तर घेऊन ये जा. बाळा चल. शाळेला जाऊया आपण. घेऊया की बाळा. ए गीताबाई सोनं एवढं का बघितलीच आहे ग? अगं बाई आज वर्षी दिवाळीत दिल्या माझ्या नवऱ्यात आणि आता बी 5 तुळ्याचं हे बघा दिल्या नाही माझ्या नवऱ्यात. तुमचे नवरे तुम्हाला देतात का नाही? आला का परीला सोडून? हो आलो की. सांगते. झालं का जेवण बनवून? हो झालं. हे घ्या पाणी. हात धुवून या. हा हा जेवण आलोच. करून. होय का? हा. तुला सोनं आवडतंय काय? सोनं? सोनं तर प्रत्येक बाईचा जीव. सोनं कुणाचं आवडत नाही? मग घेऊया का सोनं? सोनं? तुम्ही काय घेता शेत सोनं? ते घेणार की आता. बघूया. होय घेतलं तर घे. आता काय नको. आता काय थोडी आमची ऐपत नाही. बर बर, आपले पण दिस लवकर बदलतील तेव्हा घेऊ आपण तुझ्यासाठी काहीतरी. चालतं. बर, मी जाऊन येतो शिवाराडे, फेरी मारून येतो. बरं या जाऊन. चला. यंदा भात चांगला आलंय. पुरी सगळी बायकोस खाली घेऊन देतो. आता जातो सावकाराडे आणि थोडे पैसे उसने घेतो. सावकार. काय रे अरे काय काम काढलास? काय नाही सावकार, थोडी मदत हवी होती. काय पाहिजे होतं तुला? काय नाही सावकार, थोडे पैसे पाहिजे होते. अरे किती पैसे पाहिजे तुला? सावकार 10-12 हजार पाहिजे होते. ना रे बोला की सावकार, आज ना पैसे आणून दे. अरे बस जरा. हा बसतो घ्या सावकार. हे घे काका, मोजून द्या त्या हाऱ्याला. हे घे 10,000 आहेत. कधी देणार रे तू पैसे? सावकार यावर्षी भात चांगला आहे, मळणी झाल्या दिवशी संध्याकाळी आणून पैसे देतो. नाम्या सही घे तिची. हे घे इथे सही कर. हे घ्या. सावकार येतो. अशीच कृपा राहते तुमची माझ्यावरती. परी परी बाळा, मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय आणलंय? हे बघ.
काय झालं परी? आई हे बघ मला बाबाने सायकल आणली. अरे वा, परीसाठी सायकल. परीसाठीच नाही, तुझ्यासाठी पण कधी आणलंय मी. हे बघ. अरे वा, हा खूप छान आहे. पण एवढा महागाचा कशाला? लग्न झाल्यापासून तुला काही दिवस नाही, दिवाळीची भेट वस्तू म्हणून घे माझ्याकडून. ए हऱ्या, काय का अरे त्या कालच्या पावसात सगळं भात पडलंय. वाच पडलंय? होय, सगळंच पडलंय. सगळंच पडलंय. जातो घ्या, जाऊन बघून येतो. जा जा. आलो. देवा, काय केलेस रे? वरून राजा, काय केलेस रे? होत्याच नव्हतं केलेस अवकाळी बरसून. काय करू आता मी? कसं फेडू रे कर्ज मी देवा आता? आता जातो घराकडे आणि 4 माणसं घेतो, भात कापून मळणी करून भात विकून टाकतो. जरा आता जातो बुधनिवास आणि भाताची दर काय आहे बघून येतो. मालक, बोल घे. माझ्याकडे आमन भात आहे, विकायचा आहे. काय दर आहे? 2200 रुपये आहे बघ. 2200 रुपये. हा येतो घ्या घेऊन आता. हा घेऊन ये. झाली का रे पोते? झाली की मालक. केवढं झालं भात? तुझं 2 क्विंटल झालं. 2 क्विंटल. हा. पैसे केवढे झाले? तुझे 3200 होतात. 3200. हा किती दर लावला? 1600 रुपये लावले बघ. अहो सांगितलं 2200 आणि 1600 रुपये दर. अरे तुझं भात वल्ल बघतं, त्यामुळे रेट तुझी कमी लावली. तुझे 3200 रुपये झाल्यात, घेऊन जा. असं करू नका हो, मी सावकारला माहिती दिली हो. मग ते तुम्ही 2200 दर म्हटला म्हणून मी आलोय आणि तुम्ही 1600 दर लावलाय. कसं फेडू मी सावकारचं कर्ज? तुझं भात घालणार तर घाल, ना तर घेऊन जा. सोड. होय का? ते भात गटाले पैसे 3200 रुपये झाले बघ. एवढेच पैसे?
तू काय वायदे दिलेलास मळणी झाल्यानंतर पैसे देतो म्हणून? देतो घ्या 2 दिवसात, सावकारला सांगा. 2 दिवसात पैसे नाही आले तर सावकार येईल बघ राडे. देतो घ्या, सांगा सावकारला पैसे देतो म्हणून. ते तुझं तू बघून घे. देतो घ्या. आर्या आर्या ए आर्या कुठे बसलीस आहे? बाहेर लवकर. आवाज कोण दिना झालाय वाटतं. दरवाजा तोडून टाकणार मी तो. आर्या ए आर्या आर्या कुठे आहेस रे? कुठे लपव बसलेस आहे? कुठची माणसाने काही की काय करू? वा, सावकारचं पैसे कसं होतं? वायदी दिले नी. काय करू आता देवा, कसं करू? राम्या ये इकडे बसलाय ते घेऊन जाऊ सावकारच्या पुढ्यात. चल तू सावकाराडे चल. सावकार ह्यो बघा आज दडवून बसलाय. अरे अरे पैसे घेतोस आणि दडवून बसतोस? सावकार आणि थोडे दिवस देवा हो, मी तुमचे सगळे पैसे चुकते करतो. थोडे दिवस म्हणजे थोडे दिवस काय? सावकारचा शब्द म्हणजे शब्द. तू वायदे काय दिलेलास मळणीला पैसे देतो म्हणून? आम्या वय घेती आणि शेती 2 वर्ष व्याजात घेऊन टाक तिची हऱ्याची. हे घे अरे इथे सही करी ते. सावकार असं करू नका हो, मी तुमच्या पाया पडतो. माझी पोरं बाळा येतो, पोरं बाळाचं शिक्षण आहे माझ्या, कसं करू मी सगळं घर चालवायचं मला? तुम्ही शेती घेतला तर कसं करू? सावकारचा शब्द म्हणजे शब्द. काळ्या दगडावरची रेग आहे ती. चला रे. पेपर वाचे रे. आज येणार नाही का? जरा कामात आहे, जातो का गाडी? दररोज येते असं नाही, आज काय येईनास पेपर वाचपास ये. येतो थांब तर पेपर वाचून जातो. ये हे घे पेपर वाच. हो का? चल का जातो. बघी पेपर. मोबाईल तिकडे. आई आई बाबा काय झालं? काय झालं? बाबा काय झालं? धनी, काय करू आता मी? माझ्याकडे शेत आहे काय पैसा? काय करू काय कळेना. पोरीचं शिक्षण आहे, बायको पण घरकामाला जावले. मी राहून तरी काय करू आता? मी मेल्यावर शासनाकडून थोडे पैसे तरी मिळतील. पेपरामध्ये बातमी होती, घरातली तरी खुश राहतील मी गेल्यावर.